कंटिन्यू झाला ना, सॉरी, व्हिडिओ पण इथे डिस्कनेक्ट झाला. आता पुन्हा हे लेक्चर पण 2 व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड होणार. एनिवे, अखिल प्राणी मात्रांचे जे ऐक्य आहे ते प्रतीतीस आलं, म्हणजे ते जर जाणवलं, सर्वजण एक आहोत ही एकत्वाची भावना जाणवली, ते ऐक्य जाणवलं, ते प्रतीतीस आलं म्हणजे जाणवलं, म्हणजे मग एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांशी सुसंवाद साधणं, असं जे जीवन आहे ते सहज साध्य होतं. त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाही आणि ते अपरिहार्य म्हणजे अटळ होऊन बसतं. ही सतत भावना जेव्हा तुम्ही हे अनुभवून बघा, 1 दिवस 2 दिवस, मग त्याची सवय लावून बघा. जेव्हा कुणाबद्दल राग येईल, कुणाबद्दल द्वेष वाटेल, कुणाबद्दल असूया वाटेल, कुठल्या गोष्टीबद्दल लोभ वाटेल, म्हणजे तिथे स्वार्थ आला. त्यावेळी जर पटकन मनात आलं की अरे हे मिळू दे त्याला, तो आणि मी काही वेगळा नाही, एकच आहोत. तर जेव्हा असं आपण सर्व एक आहोत, ही एकत्व आहोत, ही एकत्वाची भावना तयार होईल. वेगळे नाहीत, पृथकत्व नाही, सेपरेटनेस नाही, ही भावना जेव्हा रुजेल मनात आणि त्याची प्रतीती येईल, ते जेव्हा जाणवेल, तेव्हा आपोआपच एकमेकांमध्ये सुसंवाद आणि सहकार्य तयार होईल. वेगळे कष्ट त्यासाठी घ्यावे लागणार नाही आणि मग आपोआपच जे युद्धाची कारण आहेत ते नष्ट झाले, ते युद्ध नष्ट होईल. म्हणून ज्यांना मानव जातीची पुनर्घटना करायची आहे त्यांनी आत्मजागृतीचे महत्वाचे कार्यच हाती घ्यावयास पाहिजे. म्हणून बाबा सांगतात की युद्ध टाळायचं असेल तर युद्ध नको म्हणून केवळ निदर्शनं करून आणि घोषणा करून ते युद्ध थांबणार नाही, किंवा युद्ध नको म्हणून तेवढे प्रयत्न करून थांबणार नाही. तर ज्यांना खरंच युद्ध थांबवायचंय त्यांनी ही जी आत्मजागृती आहे ती सगळ्यांच्या हृदयात करावी. सगळ्यांच्या हृदयात ही आत्मजागृती म्हणजेच एकत्वाचं भान निर्माण करण्याचं कार्य सगळ्यांमध्ये करावं आणि ते कार्य त्यांनी हाती घ्यायला हवं. की ज्यांना खरंच युद्ध नकोय, खरंच युद्ध टाळायचंय, त्यांनी हे आत्मजागृतीचं कार्य हाती घ्यावयास हवं. केवढा मोठा आणि अत्यंत महत्वाचा विचार आहे. युद्धे ही केवळ भौतिक क्षेत्रातील जुळवाजुळव करण्याकरता उत्पन्न होत नाहीत. केवळ हे काहीतरी भासमय जगातातलं, भौतिक जगातातलं काही साध्य करायचं त्यासाठी केवळ युद्ध नसतं. माझे म्हणून समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील मर्यादित इच्छा व आकांक्षा यांच्याविषयी अविचारपूर्वक ममत्व धारण केले म्हणजे युद्धे निर्माण होतात. हे माझं माझं मला मला ही जी स्वार्थी भावना आहे, किंवा जे ममत्व म्हणजे त्याच्याबद्दलचा लोभ आहे, किंवा माझा देश मग त्याच्याबद्दलची माया ममत्व, पण तो अविचारपूर्वक असेल. मी आज या देशात आहे, पूर्वी मी आधीच्या जन्मात कुठल्या देशात होतो, या पुढच्या जन्मात मी कुठल्या देशात असेल, म्हणजे सब भूमी गोपाल की ही जी भावना असली पाहिजे आणि आपण सर्व एक आहोत ही भावना असली पाहिजे. म्हणजेच हे जे ममत्व म्हणूच्या नावाखाली जे दिलेलं जातं, देशासाठी म्हणा, कुठल्या जमिनीच्या तुकड्यासाठी म्हणा, कुठल्या एखाद्या ध्येय किंवा सिद्धांतासाठी म्हणा, ते अविचारपूर्वक आहे. ह्या ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत ह्याच कारणीभूत असतात. हे अविचारपूर्वक झालेलं ममत्वच कारण असतं युद्ध निर्माण व्हायला. भौतिक जुळणी मटेरियल ऍडजस्टमेंट ही तिच्याहून अधिक व्यापक असणाऱ्या आध्यात्मिक जुळणी स्पिरिच्युअल ऍडजस्टमेंटचा केवळ एक भाग आहे. स्पिरिच्युअल ऍडजस्टमेंट किंवा आध्यात्मिक ऍडजस्टमेंट जी करायला लागते ती अधिक व्यापक आहे. त्या आध्यात्मिक ऍडजस्टमेंट मध्ये भौतिक ऍडजस्टमेंट सुद्धा आलीच. आपण नेहमी म्हणतो किंवा सुविचार सांगितला जातो, जीवन म्हटलं की ऍडजस्टमेंट आलीच. जीवन आहे म्हणजे ऍडजस्टमेंट आहे, ती करायलाच पाहिजे. बऱ्याचदा कुठल्या जोडप्यांना, कुठल्या ऑफिस मधल्यांना, विद्यार्थ्यांना, कुणालाही समजून सांगताना आपण म्हणतो अरे लाईफ आहे ना, ऍडजस्टमेंट तो करना ही पडेगा. तर जसं भौतिक ऍडजस्टमेंट आहे तसे स्पिरिच्युअल ऍडजस्टमेंट आहे. पण ते स्पिरिच्युअल ऍडजस्टमेंट हा मोठा भाग आहे, त्याचा एक छोटा भाग म्हणजे भौतिक ऍडजस्टमेंट आहे. त्या मोठ्या स्पिरिच्युअल ऍडजस्टमेंटचा भौतिक ऍडजस्टमेंट हा एक केवळ छोटा भाग आहे. जीवनाच्या केवळ भौतिक क्षेत्रातून स्वार्थ नाहीसा केल्याने
आध्यात्मिक जुळणी घडून येणार नाही. बाबा सांगतात की केवळ भौतिक क्षेत्रातला स्वार्थ जाऊनच तुमचं आध्यात्मिक ऍडजस्टमेंट होणार नाही. तर पुढे काय, कसं, हा मोठा विचार आहे. बौद्धिक, भावना विषयक व सांस्कृतिक क्षेत्रातून देखील जेव्हा स्वार्थ मूलतः नष्ट होईल तेव्हाच आध्यात्मिक जुळणी पूर्णपणे साधेल. हे शक्य आहे. त्या कल्चरल तुम्ही बघाल, प्रत्येक जण माझी फिल्म कशी पुढे जाईल, माझं गाणं कसं जास्त फेमस होईल, माझं पेंटिंगला अधिकाधिक भाव कसा येईल, हा त्या सांस्कृतिक किंवा माझं साहित्य, माझ्या साहित्याला, माझ्या पुस्तकाला कसं अकादमीचा पुरस्कार मिळेल, माझं पुस्तक कसं जास्तीत जास्त खपेल, किंवा बौद्धिक म्हटलं तरी मीच जास्त हुशार, माझेच विचार सगळीकडे झाले पाहिजे, किंवा भावना विषयक, असे जे तिन्ही क्षेत्र सांगितलेत बाबांनी, बौद्धिक, भावनिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आपण जर बघितलं तर स्वार्थ आहे, तो सुद्धा मुळापासून नष्ट व्हायला पाहिजे असं बाबा सांगतात. आणि तो जेव्हा मुळापासून नष्ट होईल तेव्हाच स्पिरिच्युअल ऍडजस्टमेंट पॉसिबल होईल असं बाबा सांगतात. भौतिक तर आहेच ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल, पण बौद्धिक, भावनात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील ही ऍडजस्टमेंट करावी लागेल. आणि आपल्याला माहिती आहे, बाबांनी एका ठिकाणी सांगितलं की कला ही महान आहे, कला उच्च आहे, ती परमेश्वर प्राप्तीस सुद्धा मदत करते. पण केव्हा ती कला केवळ कलेच्या आनंदासाठी, त्यात सर्वस्व हरवून जेव्हा केली जाते, की ती व्यक्त होताना जेव्हा स्वतःलाच मी पण सुद्धा तो कलाकार जेव्हा विसरतो, ती कला उत्कृष्ट, अत्युत्कृष्ट, कारण तो स्वतःच मी पण तिथं विसरलेला असतो, तेव्हा तो ईश्वराशी तादात्म्य पावलेला असतो, म्हणून ती कला उच्च असते असं बाबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. मानवाच्या बाबतीत पुढे बाबा सांगतात, मानवाच्या बाबतीत केवळ पोटोबालाच प्राधान्य देणे म्हणजे मानवाला पशुतुल्य समजणे होय. आपण म्हणतो कोणी नुसतंच खातंय पितंय कमतंय, अरे काय जनावराचं जीवन जगतो, काही वाचावं, लिहावं, काही समजून घ्यावं असं आपण नेहमी म्हणतो. तर बाबांनी इथे तेच म्हटलंय की केवळ पोटोबालाच प्राधान्य देणे म्हणजे पैशाच्या मागे लागणं, खाणं पिणं, केवळ अशा पद्धतीनं जीवन जगणं हे पशुसारखं जीवन जगणं आहे. आपण विचार करायला पाहिजे की आपल्याला असं पशुसारखं जीवन जगायचंय की उच्च प्रकारचं. मग उच्च प्रकारचं पशुसारखं जीवन जर आपल्याला जगायचं नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, केवळ पोटा पैशाच्या मागे लागून, पोटा पाण्याच्या मागे न लागता निस्वार्थ भावनेने सेवा केली पाहिजे, इतरांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपलं प्रत्येक कर्तव्य जे आहे ते आध्यात्मिक कसावर घासून पुसून ते कर्म, आपले विचार, शब्द आपण घेतले पाहिजे, केले पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. का? कारण मानवाची मानवाला बुद्धी आहे जी इतर प्राण्यांमध्ये कमी आहे. मानवामध्ये चैतन्य पूर्ण विकसित झालेलं आहे, त्यामुळे त्याचं क्रिया त्याच्या हातात आहे आणि त्याचाच फायदा माणसाने करून घेतला पाहिजे. आणि केवळ पोटोबाच्या मागे न लागता पशुसारखं जीवन जगलं नाही पाहिजे. परंतु केवळ भौतिक जुळणी घडून आणायची असेल तरी त्यात यश येण्याकरता आत्मविकास हा झालाच पाहिजे. बाबा सांगतात की भौतिक ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा आत्म्याचा विकास होईल तेव्हाच ते शक्य होईल, झाला पाहिजे. तो सुद्धा आत्म्याचा विकास होईल तेव्हाच ते भौतिक ऍडजस्टमेंट तुम्हाला जमेल. जोपर्यंत स्वार्थ नष्ट होऊन त्या जागी त्यागनिष्ठ प्रेमाचा उदय होत नाही तोपर्यंत आर्थिक क्षेत्रात देखील सुव्यवस्थितपणा आणि सहकार्य उत्पन्न होणार नाही. हे तर माहितीच की मोनोपली होण्यासाठी, मक्तेदारी निर्माण करण्यासाठी लोक कंपन्या कुठल्या थराला जातात हे आपण डोळे उघडून बघायला पाहिजे. आपण संवेदनशील सुशिक्षित लोक आहोत, आपल्याला समजलं पाहिजे की कोणीही आज आपल्याला फुकट द्यायला काहीही बसलेलं नाही. लोक किती मागे लागतात की तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल, हे फ्री मध्ये मिळेल. मी नेहमी सांगते या जगात कुणीही काहीही फ्री द्यायला बसलेलं नाही, कुठलीही कंपनी. त्या मागे धावू नका. हा डिस्काउंट मिळेल, ही लिंक ओपन करा, ते ऍप ओपन करा, काही नाही. मग जिओनी हे ऑफर दिली, ती जिओला इतर कंपन्या संपवायच्यात म्हणून त्यांची ऑफर असते, ती तकलादू असते, टेम्पररी असते. नंतर ते पुष्कळ त्यांचे रेट वाढवू शकतात. कोणाचा तरी हँड रेज होता, पण एवढा एक 4 वाक्य घेते म्हणजे एक फ्लो राहील आणि मग आपण प्रश्न घेऊया.
तर जोपर्यंत स्वार्थ जात नाही, दुसऱ्यासाठी त्याग करण्याची वृत्ती होत नाही, त्या प्रेमाचा उदय होत नाही, तोपर्यंत आर्थिक क्षेत्रात देखील एक सुव्यवस्थितपणा, सहकार्य उत्पन्न होणार नाही. ही जाणीव जेव्हा सार्वत्रिक होईल, बरं ती एकासाठी नाही, सगळ्यांमध्ये ही जाणीव झाली पाहिजे, तेव्हाच मानव जातीचे आर्थिक प्रश्न सुटतील. परंतु ही जय बाबा, कोणाच तरी माईक ओपन आहे, एक 2 वाक्य आपण संपूया, हा पॅरेग्राफ संपेल, मग आपण प्रश्न घेऊया. प्लीज माईक बंद करा. 1 मिनिट. अरे मनीषा बाबा जरा प्लीज बघा, गॅसचा वास येतोय. मेन बंद करा प्लीज. सॉरी फॉर दिस डिस्टर्बन्स. परंतु ही जाणीव नसल्यास भौतिक साहित्य सामग्री व साधने यात कितीही प्रगती झालेली असली तरी परस्परांशी कलह व तज्जन्य भौतिक क्षेत्रातील उणीव ही टाळता येणे अशक्य आहे. ही जेव्हा दुसऱ्यासाठी त्याग सहन करणं, दुसऱ्याबद्दल प्रेम असणं, हे जोपर्यंत ही जाणीव होत नाही, एकत्वाची जोपर्यंत जाणीव होत नाही, तोपर्यंत किती भौतिक साहित्य सामग्री असली, साधनं असली, कितीही प्रगती केली, 2G 4G 5G लॅपटॉप, ते काय ऍपल आणि आणखीन दुसरं काय वेगवेगळे साधनं आहेत, हे किती परग्रह आहेत किंवा आर्टिफिशियल कृत्रिम ग्रह आहेत, हे कितीही जरी केलं तरी एकमेकांबद्दल भांडणं, आणि तद्जन्य म्हणजे त्यातून उद्भवणारे भौतिक क्षेत्रातील उणीव ही टाळता येणे अशक्य. भौतिक क्षेत्रात उणीव ही राहणारच. कारण का, तिथे एकमेकांबद्दल प्रेम भावना नाहीये, त्याग भावना नाही आहे, स्वार्थ आहे. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत उणीव ही राहणारच, ती कायम राहणार. मला इथे पटकन आठवतं, मी नेहमी म्हणते की बाकी काही असो, नफा सगळे कमावतात, पण टाटा जी कंपनी आहे ते देशासाठी काहीतरी करतात तरी. त्यांच्या कामगारांसाठी किंवा जे निडी लोक आहेत त्यांच्यासाठी कितीतरी त्यांच्या योजना आहेत, अगणित. तिथे अगदी ते खिशालाच खार लावून सुद्धा ती कामं करतात. तर आपण खरेदी करताना किमान एवढी भावना तरी ठेवायला पाहिजे. इथे कोणाचा तरी काहीतरी प्रश्न होता, तो आपण प्रश्न घेऊया आणि मग पुढच्या भागाकडे जाऊया. अजय बाबा, कुणाचा तरी हँड रेस होता, चुकून झालाय की प्रश्न विचारायचाय? जय बाबा. हा, जय बाबा. हा, नाशिककर बोला. अच्छा, पण तुम्ही जॉईन झाला, छान झालं. हा, जय बाबा, जय बाबा. मला नाव दिसण्याआधीच ते निघून गेलं ना. काही असेल तर सांगा, विचारा. जय बाबा. पुढे बाबा म्हणतात की आजच्या यातनामय लढ्यातून व दुस्सह दुःखातून जो नवमानव निर्माण होईल तो भौतिकशास्त्रे किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेला व्यवहारोपयोगी साधनांना कमी लेखणार नाही. आता बाबा सांगतात की दुसऱ्या महायुद्धानंतर, हे 42 साली बाबांनी दिलेलं लेक्चर आहे, की हा जो महायुद्ध चालू आहे, ह्या यातनामय, हा जो अगदी खूप त्रास, लोकांना यातना सहन कराव्या लागत होता, न सहन करता येण्यासारखं ते दुःख होतं. असं दुस्सह म्हणजे न सहन करता येण्यासारखं ह्या दुःखातून जो नवीन मानव तयार होईल, नवमानव तयार होईल, तो भौतिक शास्त्रांचा अवलंब करेल. भौतिक शास्त्र आणि त्याविषयीची जी साधनं आहेत त्यांना महत्व देईल, त्यांना कमी लेखणार नाही. आणि ते आज आपण झालेलं बघतोय. 42 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्यात जर ह्या मुद्द्याच्या बद्दल आपण बघितलं, भौतिक साधनांच्या बाबतीत जमीन आसमानचा फरक आहे. आपण सगळे त्याला सहज मान्य करू, किंवा माझ्या वयाची जी इथं वरिष्ठ लोक आहेत, ते कठाळे काका आहेत, इतर आहेत, ते लगेच सांगतील की काळ होता त्यावेळेला एवढी धरणं नव्हती, वीज नव्हतं, पाण्याचं असायचं, हंडे बिंडे डोक्यावरती घेऊन टँकर विंकर यायचं. आमच्यासारख्या नगर आणि पाथर्डी दुष्काळी प्रदेश आहे, तिथे टँकरनी वगैरे पाणी यायचं. अगदी एकच पाण्याचा 3 वापर करून ते कसं हे करायचं. आणि आता सगळीच पाणीच पाणी झाल्या, तो भाग वेगळा. पण वीज नव्हती, गॅस नव्हता,
अगदी मूलभूत जरी म्हटलं तर आज किती प्रगत आहे. मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, सौर ऊर्जा आहे आणि अगदी ग्रह आहेत. उपग्रहावर माणूस गेलाय, त्याच्या ग्रहांद्वारे त्यांना आधीच प्रेडिक्शन करता येतं. इथे थांबा, आत्ताच पेरण्या करू नका, नाही तर दुबार पेरणी होईल, तिबार पेरणी होईल. आमच्या पद्मावर काकांना भाऊंना या वेळेला तिबार पेरणी करावी लागली. तर असं आता जी बाबा सांगतात, ह्या महायुद्धातून, ह्या सगळ्या त्रासातून जो नवमानव निर्माण होईल तो हे भौतिक शास्त्रांना कमी लेखणार नाही आणि व्यवहारोपयोगी जी साधनं आहेत त्यामुळेही कमी लेखणार नाही, त्याचा पुरेपूर तो वापर करेल. भौतिक शास्त्रांना अध्यात्म विरोधी मानणे ही चूक आहे. की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाद्या, बेड, फर्निचर, कपडे, लत्ते, आताच जे लाईफ स्टाईल आपण बघितली की त्यावेळी पाटा वरवंट्यावर मी पण वाटलेलं आहे, बऱ्याच जणांनी वाटलं असेल. आता मिक्सर आले, कुकर आले, हो की नाही, वॉशिंग मशीन आले, आता तर भांडे धुण्याचं मशीन आहे. तर ही जी साधनं आहेत ह्यांना तो कमी लेखणार नाही. ह्या साधनांचा उपयोग करणं किंवा एक कम्फर्टेबल लक्झरियस लाईफ सहजतेनं जगणं हे अध्यात्माच्या विरोधात मुळेच नाही. तुम्ही घोंगडीवर झोपून एकान्न खावं हे एक तप झालं, पण ते हृदयातून उमटलं पाहिजे. या साधनांचा उपयोग करूनही त्याच्यामध्ये जर आपण लिप्त झालो नाही, खूप त्यात वाहवून गेलं नाही, त्याचा अति मोह ठेवला नाही, त्याच्याबद्दल खूप आस ठेवली नाही, आकांक्षा ठेवली नाही, तर त्यांचा उपयोग करणं हे काही अध्यात्माच्या विरोधात नाही. बाबांनी सांगितलं, भौतिक शास्त्रांना अध्यात्म विरोधी मानणे ही चूक आहे. आध्यात्मिक जीवनास पोषक किंवा घातक असणे हे त्या भौतिक शास्त्रांचा जो उपयोग करून घेण्यात येतो त्यावर अवलंबून आहे. हे जे भौतिक शास्त्र आहे त्यांचा तुम्ही उपयोग कसा करता याच्यावर ते आध्यात्मिक प्रगतीस कारणीभूत आहे की मारक आहे. मशीनमध्ये कपडे धुवून जर माझा 1 तास वाचत असेल आणि मी त्या बदल्यात जर आध्यात्मिक वाचन करणार असेल, जप करणार असेल तर उत्तम. एक छोटं उदाहरण देते. किंवा लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, डाटा आहे, त्याच्यावर काहीतरी पिक्चर हे ते बघून मनस्वास्थ्य खराब करण्यापेक्षा बाबांच्या फिल्म बघून, बाबांचे भजन, बाबांचे भाषण, बाबांचं बुक रिडिंग ऐकणं कधीही चांगलं. आणि ती हळूहळू तसा तो पिंड असतो, ती आवड आपोआप मनातून व्हायला पाहिजे. कदाचित काही केसमध्ये ते तुम्हाला प्रयत्नपूर्वक करावं लागेल. हळूहळू ती आवड उत्पन्न झाली तर ती वाढत जाईल. म्हणजे त्या भौतिक शास्त्राचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने करता, साधनाचा उपयोग, हे ते साधन अध्यात्माला पोषक आहे की घातक आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. थँक्यू ताराताई. जो उपयोग करून घेणार, ज्याप्रमाणे पुढे बाबा सांगतात, ज्याप्रमाणे कलेच्या योग्य आविष्कारातून अध्यात्म जीवन व्यक्त होऊ शकते त्याचप्रमाणे भौतिक शास्त्रांचा योग्य उपयोगही अध्यात्म जीवनाच्या अभिव्यक्तीस आणि परिपूर्णतेस कारणीभूत होतो. फार मोठा आणि सुंदर विचार बाबांनी सांगितला. आपण मागाशीच बघितलं की कलेशी जर एकरूप झाला तर ती ईश्वराची आराधना सारखं आहे. आणि बाबांनी आपल्याला हे पण माहितीये, सीमाबला सांगितलेलं की किती सुंदर त्याची रचना होती, की बाबांनी त्या गझलकाराला सांगितलं की मी ह्याला मुक्ती दिली. ती बाबांनी ऐकल्याबरोबर तो कुठे असेल तिथे त्याला बाबांनी मुक्ती देऊन टाकलेली आहे. इतकी सुंदर ती रचना होती की असं स्वत्व विसरून जी कलाचा आविष्कार होतो ते ईश्वराशी एकरूप होण्यासारखं आहे. म्हणून बाबा सांगतात की कलेच्या योग्य आविष्कारातून म्हणजे ती कला दाखवण्यातून जसं अध्यात्म जीवन व्यक्त होऊ शकतं, तसंच भौतिक शास्त्रांचा, ही जी सगळी शास्त्र आहेत, मग ती बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, म्हणजे जसं की न्यूक्लिअर बॉम्ब आहे तर न्यूक्लिअर एनर्जी आहे, त्या एनर्जीचा तुम्ही विध्वंसक उपयोग करता की विधायक करता, मानवाचं जीवन कल्याणकारी करण्यासाठी. आता तेच जो न्यूक्लिअर एनर्जी आहे तिचा वापर करून आरोग्य क्षेत्रात केवढी क्रांती करता आली. बऱ्याच लोकांना माहीत असेल किंवा माहीत नसेल, जेव्हा एखाद्या ती स्ट्रेस टेस्ट, बऱ्याच टेस्ट बरोबर स्ट्रेस टेस्ट असते की ते धावायला लावतात ट्रेडमिलवर, मग तुमचा हार्ट रेट किती आहे, मग त्याच्यातनं ते कळतं की काही कुठे ब्लॉकेज आहे का, हार्ट फंक्शन बरोबर आहे की नाही.
मग त्याच्यातनं कोणाचं स्ट्रेस पॉझिटिव्ह असेल तर आता हल्ली तर काय पैसे कमवायचं झालंय बऱ्याच ठिकाणी दुर्भाग्यवश, म्हणून बाबांनी डॉक्टरांना हमाम म्हणायचे बऱ्याच वेळेला. तो मुद्दा वेगळा आहे, पण लगेच अँजिओप्लास्टी करा, अँजिओग्राफी करा. त्याऐवजी जर सत्य मार्गावरचा एखादा तत्वनिष्ठ डॉक्टर असेल तो सांगतो की चलो आपण तुमची स्ट्रेस थेलियम करू. तर म्हणजे काय असतं, ते इंजेक्शन असतं. इथे मुंबईमध्ये चेंबूरवरून आणावं लागतं आणि ते न्यूक्लिअर असतं. ते विशिष्ट तापमानावर, म्हणजे ते अक्षरशः तुमच्या ह्याच्यात ते न्यूक्लिअर इंजेक्शन सोडून मग ते रक्तवाहिन्यातून कसं कसं पुढे पुढे जातं ते सगळं त्यांना त्या स्क्रीनवर दिसतं आणि त्याच्यातनं कुठे ब्लॉकेज आहे का नाही ते स्पष्ट होतं. त्यानंतर त्यांनी काय करायचं नाही त्याची प्रिकॉशन वगैरे घेतलेली असते, सांगितलेली असते. तर न्यूक्लिअरचा हाही उपयोग आहे आणि त्याच न्यूक्लिअर एनर्जीने बॉम्ब बनवून सगळा विध्वंस पण करता येतो. सांगायचा मुद्दा मला म्हणजे हा मुद्दा समजून सांगण्यासाठी मी हे उदाहरण दिलं की भौतिकशास्त्राचा कसा उपयोग तुम्ही कराल त्यावर त्याचं अध्यात्म जीवनामध्ये ते उपयोगी आहे की नाही हे ठरतं. भौतिकशास्त्रांचा योग्य उपयोग अध्यात्म जीवनाच्या अभिव्यक्तीस आणि परिपूर्णतेस कारणीभूत होतो. देहविषयक ज्ञान व भौतिक सृष्टीतील जीवन यांचे आत्मानुभवास मदत होऊ शकते. आत्म्याचा अनुभव, देहविषयक ज्ञान जरी झालं की अरे जसं परवाचा अनुभव उदाहरण देता येईल, त्या अनुभवातनं की हा अनुभव का आला त्या स्त्रीला, तिला ही जाणीव व्हावी की मी म्हणजे हा देह नाही आणि हा आज आहे उद्या नाही, ही जाणीव असणं हे महत्वाचं नाही. हा देह म्हणजे केवळ साधन आहे आणि त्या साधनाचा मी या जन्मातच जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल ही भावना ठेवणं. म्हणून बाबांनी इथं म्हटलंय की देहविषयक ज्ञान आणि भौतिक सृष्टीतील जीवन यांची आत्मानुभवास मदत होऊ शकते. आत्माचा जो अनुभव आहे तो घेण्यास मदत त्यांची होऊ शकते. परंतु त्याकरता सारभूत शाश्वत तत्वांच्या अधिक विशाल अध्यात्म ज्ञानात त्या दोहोंचाही समावेश झाला पाहिजे. अध्यात्म ज्ञान कसं आहे, विशाल आहे. आणि कसलं ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान, म्हणजे जी सारभूत तत्व आहेत, जे अंतिम सत्याबद्दलची तत्व आहेत त्याबद्दलचं ज्ञान म्हणजे विशाल असं अध्यात्म ज्ञान आहे. हे जे विशाल अध्यात्म ज्ञान आहे त्या अध्यात्म ज्ञानात हे जे भौतिक सृष्टीतील जीवन आहे, देहविषयक ज्ञान आहे, या दोहोंचाही समावेश झाला पाहिजे. किंबहुना तो आहे. आणि जसं आपण बघितलं ते जे टिफिन लेक्चरचा आर्क कायम डोळ्यासमोर आणा, परमात्मा किंवा सद्गुरू, आणि तो मोठा आर्क आहे आणि संपूर्ण जे सगळ्या योनीज, सगळ्या भूमिका, त्रिलोक संपूर्ण त्यात दाखवलंय. त्या परमात्म्याच्या बाहेर, त्या अध्यात्माच्या बाहेर काहीही नाही. सगळं त्यात समाविष्ट झालेलं आहे. म्हणून अध्यात्माला कशाचीही हे शत्रुत्व नाही किंवा अध्यात्म विरोधी असं काहीही नाही, कारण सगळं काही अध्यात्मात सामावलेलं आहे आणि असलं पाहिजे. अशा पुढे बाबा सांगतात, अशा प्रकारचे अध्यात्म ज्ञान नसेल तर भौतिक ज्ञानाचा, म्हणजे ह्या जगात जे काही इतर काही ज्ञान आहे, कसं जीवन जगावं, लोकांशी कसं बोलावं, कसे पैसे कमवावे, नोकरी कशी करावी, डिग्री कशी प्राप्त करावी, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं भौतिक ज्ञान. भौतिक ज्ञानाचा व साधनांचा उपयोग हा संहार प्रवर्तक व आत्म्यास बंधनकारक होतो. जर अध्यात्माचं ज्ञान नसेल, त्याचं मूळ नसेल, पूर्वपीठिका नसेल, तर हे जे भौतिक ज्ञान आहे, साधनं आहेत, त्यामुळे काय होतं की ते आत्म्याला अधिक बंधनात टाकू शकतात. आणि ते काय आहे, संहार प्रवर्तक. संहार मध्ये नाश, विनाशाला कारणीभूत ठरणारे. जसं आपण मागाशी उदाहरण घेतलं, सोपं उदाहरण म्हणजे ॲटॉमिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी. त्याचा मानवजातीस उपयोग करून घ्यायचा आहे की त्याचा ॲटम बॉम्ब बनवून दुसऱ्या देशावर टाकून विनाश करायचा आहे, हे त्या शक्तीचा कसा आपण उपयोग करतो त्याच्यावर आहे. भौतिक शास्त्रे व धर्म भावना यांची वाढ एकमेकांच्या बरोबर झाली तरच
मानव जातीची सर्वांगीण प्रगती होईल. किती छान सांगितलंय की हे आहे म्हणजे तुम्ही लक्झरियस लाईफ जगायचं नाही असं नाही. किंबहुना बऱ्याचदा बाबांनी सांगितलं लाईफ इज ब्युटिफुल, एन्जॉय इट बट डोंट बी ऑफ इट. बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड. जगात राहा पण जगाचे राहू नका. असं इतकं सुंदर जीवन जगता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या ज्या सहज तुम्हाला उपलब्ध आहेत, पण त्या गोष्टींमध्ये लिप्त होऊ नका. तर बाबा इथे सांगतात की भौतिक शास्त्र आणि धर्मभावना, धार्मिक भावना सुद्धा, ह्या दोन्हीची वाढ किंवा आध्यात्मिक भावना आपल्याला इथं म्हणायला पाहिजे, एकमेकांच्या सोबत झाली पाहिजे, तरच मनुष्याची सर्वांगीण प्रगती होईल. पुढे बाबा सांगतात आध्यात्मिक स्वरूपाचा गंभीर, आता फार महत्वाचा, जे मागच्या सेशनला याच्यावर थोडी बहुत चर्चा झाली होती, तर याच्यात आणखीन बाबांनी खूप छान स्पष्ट केलंय की त्याचा तिथे अनुभव, त्याचं पुढे आणखीन निराकरण होऊ शकेल. आध्यात्मिक स्वरूपाचा गंभीर अनुभव हा नवमानवाच्या भावी संस्कृतीचा आत्मा राहील. बाबा सांगतात की आता जो नवमानव असेल त्याची जी भावी संस्कृती असेल त्याचा आत्मा हा हे अशा गंभीर प्रकारचे आध्यात्मिक अनुभव असतील. आणि आपण आजकाल बघतो की किती जणांना कसे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. जे मला गुरुवारच्या लेक्चरमध्ये याची चर्चा, आध्यात्मिक अनुभव, देर आर 3 टाइप्स ऑफ, बाबांनी सांगितलं होतं 2 टाइप्स ऑफ स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, की जो खोटा, असली आणि नकली जो आध्यात्मिक अनुभव असतो, तर खरा आध्यात्मिक अनुभव काय आणि खोटा काय. तर इथे बाबा हे सांगतात की आध्यात्मिक स्वरूपाचा गंभीर अनुभव हा आता नवमानवाच्या संस्कृतीचा गाभा राहील, आत्मा राहील. त्या संस्कृतीत केवळ बुद्धिग्राह्य व वृक्ष कल्पनांना प्राधान्य राहणार नाही. म्हणजे जे पूर्वी काही अशा रूढी होत्या, चाली होत्या, हे केलं तर हे होतं ते होतं, तर आजकालची लोक त्याला चॅलेंज करतात, आव्हान देतात की असं कसं असू शकेल, हे कसं शक्य आहे. आणि इकडे बाबांच्या मार्गात कुणाला चॅलेंज केलं तर आपल्याला त्यांना सांगतात हे पुस्तक आहे, हे वाचा बाबा, मार्ग दाखवतात बाबा बरोबर त्यांना. तर जे बुद्धीने स्वीकारलेला आहे किंवा वृक्ष ज्या कल्पना आहेत, जिथे प्रेमाचा अभाव आहे किंवा जे सिद्ध करता येत नाही, ज्याचा अनुभव घेता येत नाही, अशा गोष्टींना नवीन पिढी प्राधान्य, महत्व देणार नाही असं बाबा सांगतात. आणि आपण आता बघतो की पूर्वीच्या अगदी जुन्या ज्या चालीरीती होत्या किंवा योग, यज्ञ, याग, एवढे उपास तापास, आता ते आपण प्रमाण कमी झालेलं बघतोय. यज्ञ वगैरे तर मला काही वाटत नाही कुणी काही करत असेल. जे सत्य बुद्धिगम्य नाही, बुद्धिगम्य म्हणजे बुद्धीला समजणार, जे सत्य बुद्धिगम्य नाही ते आध्यात्मिक अनुभवात येऊ शकते. जे बुद्धीला कळत नाही त्याचा अध्यात्मात अनुभव येऊ शकतो. केवळ तर्काने त्याचे आकलन करता येत नाही. केवळ लॉजिकल ह्याच्यावर आध्यात्मिक अनुभव जे आहेत ते केवळ तर्काच्या आधाराने ते समजून घेता येत नाही. बुद्धीच्या द्वारा आध्यात्मिक सत्य हे काही प्रमाणात इतरांच्या करता व्यक्त करता येईल. हे जे आध्यात्मिक सत्य आहे, अंतिम सत्य आहे, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ती करण्याची, बोलण्याची, सांगण्याची जरी नसली, केवळ कोरड्या ज्ञानाने, थेरॉटिकल ज्ञानाने काही होणार जरी नसलं, तरी इतरांना काही प्रमाणात ते आध्यात्मिक सत्य बुद्धीच्या द्वारे सांगता येईल, समजावता येईल, व्यक्त करता येईल. परंतु त्या सत्याचा अनुभवच द्यावयाचा किंवा घ्यावयाचा असेल तर बुद्धी केवळ पंगू ठरते. त्या आध्यात्मिक सत्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा आध्यात्मिक सत्याचा अनुभव घ्यायचा असेल तिथे बुद्धीचं कामच नाही, बुद्धी आणि भावना यांचा समतोल झाला पाहिजे. आता जसं इथे आपण हे सांगू शकतो की बुद्धीच्या द्वारे किंवा तर्काच्या द्वारे हे आध्यात्मिक अनुभव समजून घेणं शक्य नाही. तर आपण परवाच एक गुरुवारी उदाहरण घेतलं, तेच आपण इथे बघूया की कुणी म्हणेल की आत्मा असा शरीराला सोडून गेलाय आणि त्याला खाली ते नुसतं शरीर पडलेलं दिसल आणि ते पुन्हा आले आणि पुन्हा आज जिवंत आहे, हे कसं शक्य आहे. तर हे बुद्धी किंवा तर्काच्या बाहेरचं आहे. हे त्याला समजून सांगणं किंवा लॉजिक तर्काच्या द्वारे त्याला समजणं कठीण आहे. ते केवळ अनुभवण्याचा विषय आहे. पुन्हा इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे
की केवळ त्याला आला म्हणून मला अनुभव यावा असं कधीही त्यात नसावं. तुलना नसावी. मी नेहमी सांगते, अध्यात्मात तुलना अजिबात नसते. आणि कुणाची कुठली ग्रेड आहे त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आपलं एक एम असावं. आणि पुन्हा शेवटी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण सगळे एक आहोत. ही कायम भावना डोक्यात असायला पाहिजे. आणि त्याला अनुभव आला म्हणजे दुसऱ्याला तसाच अनुभव येईल असं नाही. आध्यात्मिक अनुभव इतके विविध प्रकारचे आहेत की ते सांगता शब्दात येणार नाही. प्रत्येकाला येणारा आध्यात्मिक अनुभव हा वेगळा असू शकेल, असतोच. त्यात वैविध्य आहे, त्यात वैचित्र्य आहे, विविधता आहे, बरंच काही आहे. ते शब्दांनी सांगता येण्यासारखं नसतं, बुद्धीने समजता येण्यासारखं नसतं. एक अनुभव दुसऱ्यासारखा नसतो. त्या व्यक्तीला सुद्धा तोच अनुभव परत येणार नाही, पुन्हा वेगळा दुसरा अनुभव येईल. त्याने जर म्हटलं की अरे वा मी असं केलं होतं म्हणून असं झालं, तर मग मी आता असं करते, जप करते, किंवा परत मला असं होईल, असं नाही. ती आशाही कधी ठेवू नये. एक अनुभव दुसऱ्यासारखा नसतो. एका व्यक्तीसारखा दुसऱ्या व्यक्तीला अनुभव येणार नाही. प्रत्येकाला येणारा अनुभव हा वेगळा असेल. कारण जसं त्या प्रत्येक बीज वेगळं आहे, त्यातनं येणारं रोप जसं बीज असेल तसं रोप असेल, तसे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्याचे संस्कार वेगळे आहेत, त्याची घडण वेगळी आहे, त्याची प्रगती वेगळी आहे, त्याचं एक स्टेज वेगळी आहे. त्याप्रमाणे त्याचे अनुभव वेगळे असणार. पुढे बाबा सांगतात की बुद्धीच्या द्वारा आध्यात्मिक सत्य हे काही प्रमाणात इतरांच्या करता व्यक्त करता येईल, परंतु त्या सत्याचा अनुभवच घ्यावयाचा किंवा द्यावयाचा असेल तर बुद्धी केवळ पंगू ठरते. दोन माणसांना डोकेदुखीचा अनुभव असेल तर ते दोघे सहकार्य करून त्या अनुभवाचे निरीक्षण करतील व त्याचा अर्थ बुद्धीच्या द्वारा परस्परास विशद करू शकतील. परंतु एखाद्या माणसाला डोकेदुखीचा अनुभवच नसेल तर केवळ बुद्धीच्या द्वारा डोकेदुखी काय असते हे त्याला कधीही समजणार नाही. बाबांनी इथे सांगितलंय की डोकेदुखी काय असते. ज्याला डोकेदुखी कधी झाली नाही त्याला कळतच नाही काय असते ते. तुम्ही कितीही सांगा त्याला समजणार नाही. जेव्हा त्याला खरंच डोकेदुखी होईल तेव्हाच त्याला कळेल की डोकेदुखी काय असते. हे माझ्या बाबतीत बाबांच्या कृपेने हे पण झालेलं आहे की 35 वर्षापर्यंत मला काही कुठले आजार वगैरे काहीही नव्हते. आणि मला म्हणजे थकणं काय माहीत नव्हतं. भरपूर एनर्जी असायची. थँक्यू पद्माप्रभू. आणि कुणी पाय दुखतात म्हणजे काय होत असेल असं मला फार उत्सुकता असायची. डोकं दुखतं म्हणजे नक्की काय होत असेल अशी मला अगदी उत्सुकता असायची. नंतर बाबांनी ते सगळे मला अनुभव दिले, तो भाग वेगळा. पण दिस आय कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल. जोपर्यंत ती वेदना तुम्हाला स्वतःला अनुभवायला होत नाही की प्रसूतीच्या वेदना काय असतात हे कुणी कितीही समजून सांगायचा प्रयत्न केला तरी ज्या बाईची नॉर्मल डिलिव्हरी झाली तीच केवळ ते अनुभवू शकते. जिचं सिझरिन झालंय, जिचं झालेलं नाही डिलिव्हरी, किंवा जे पुरुष आहेत त्यांना कितीही सांगितलं तरी त्या प्रसूतीच्या वेदना कळणार नाही. सॉरी, पटकन तोंडातून निघून गेलं. पण बाबांनी इथं छान उदाहरण दिले की ज्याला डोकेदुखी कधीच झाली नाही, पण आजकाल काही सगळ्यांना डोकेदुखी असते, म्हणून हा थोडा वेगळा मी हे सांगितलं उदाहरण की तो त्रास तुम्हाला नसेल तर तुम्हाला कळणारच नाही तो काय आहे, त्याचा अनुभव घेतल्यावरच. म्हणून जेव्हा बाबा सांगतात की हे जे अनंत ज्ञान आहे आपल्याला काहीच माहित नाही, हा आनंद म्हणजे काहीच नाही. बाबांच्या एकाच्या छोट्या झलकेने आपल्याला इतका आनंद होतो. तर जे अनंत ज्ञान ते प्राप्त होईल तेव्हा काय अवस्था असेल, ती जी अनंत ज्ञान आणि अनंत आनंदची अवस्था म्हणजे काय असीम असेल. ते केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे. ते कितीही समजून सांगितलं तरी समजणार नाही. पुढे बाबा सांगतात डोकेदुखीचे यथार्थ स्वरूप समजण्याकरता, यथार्थ म्हणजे योग्य खरं, डोकेदुखीचे यथार्थ स्वरूप समजण्याकरता माणसाचे स्वतःचेच डोके दुखले पाहिजे. हे कार्य एखाद्या वेळेस त्याच्या डोक्यावर टोला देऊन साधता येईल, परंतु वर्णनाने होणार नाही. की बाबा सांगतात की त्याला किती सांगितलं त्याला डोकेदुखी कळणार नाही. त्याला जर डोकेदुखी द्यायची असेल तर एक टोला त्याला जोराचा डोक्यावर द्या, तेव्हा मग त्याला कळेल की डोकेदुखी काय असते, परंतु वर्णन करून त्याला डोकेदुखी समजणार नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिक अनुभवाची जागा केवळ बुद्धीच्या स्पष्टीकरणाने भरून येणार नाही. बाबांनी हे सगळं का सांगितलं की हा आध्यात्मिक अनुभव असा आहे की तो अनुभवण्याचा अनुभव आहे.
सांगण्याचा नाही. तो किती सांगितला तरी तसा समजणार नाही. तो केवळ अनुभवल्यावरच कळेल. बुद्धीच्या द्वारा फार तर तो अनुभव मिळण्यास लागणारी पूर्व तयारी करता येईल, की जी अत्यंत महत्वाची आहे. मागे आपण सांगितलं की ईश्वर इच्छा बली असेल, म्हणजे ईश्वराची इच्छा असेल, तो सांगेल, तो ठरवेल, तेव्हाच तुमचं काय जे व्हायचं ते होईल. तर मग कोणीतरी विचारलं होतं की सगळं काही जर ईश्वर इच्छेने होतं, कर्माच्या बंधनांनी होतं, तर मग आपण हे सगळं चांगलं वागणं हे ते का करायचं? तर तेव्हा आपण सांगितलं की ही ती आत्म्याची तयारी असते. ज्या आत्म्याची तयारी झालेली असेल त्यालाच तर पुढचा अनुभव मिळेल. मग तो अनुभवण्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. म्हणून बाबा सांगतात की फार तर, हे फार महत्वाचं आहे, की फार तर तो अनुभव मिळण्यास लागणारी पूर्व तयारी करता येईल. बुद्धीच्या द्वारा काय आहे हे असं वाचन करणं, ते समजून घेणं, ही एक प्रकारे जप करणं, प्रार्थना करणं, मनन करणं, सतत बाबांचा विचार करणं. आणि प्रेम हे लादून किंवा बुद्धिपूर्वक किंवा जाणीवपूर्वक पराकाष्ठेने प्रेम करता येत नाही. आपण तेही बघितलं की प्रेम ही परमेश्वराचा देणगी आहे, मनुष्याला दिलेला एक देणगी आहे, ती त्याच्याकडूनच प्राप्त होते. पण बाकीची जी आहे ते आपल्या हातात आहे. म्हणून बुद्धीच्या द्वारा फार तर आपण आत्म्याची एक तयारी करू शकतो की त्याला ते पुढचे अनुभव येण्यासाठी. आध्यात्मिक अनुभव, आता हे आध्यात्मिक अनुभव जसं आपण सांगितलं की हे वैविध्यपूर्ण आहेत, विविध आहेत, प्रत्येकाला येणारे वेगवेगळे आहेत. बरं, त्या अनुभव किती काळ टिकेल? काही अनुभव क्षणिक असतात, काही आठवड्यापर्यंत राहतात, काही सुंदर अनुभव 2-3 महिनेपर्यंत तो अनुभव येऊ शकतो, काही अनुभव 1 आठवड्यासाठीचा असू शकतो, यापेक्षाही आणखीन जास्त कालावधीचे अनुभव असतील. कधी तुम्ही प्रत्यक्ष तुमचा ईश्वराशी कायम बाबांशी संवाद चाललेला असतो आणि मग जेव्हा तो एक आनंद फार वेगळा असतो. आणि जेव्हा तो खंडित होतो मग तेव्हा तुम्हाला चुकल्यासारखं वाटतं आणि तेव्हा तुम्हाला कळतं, अरे इतके दिवस तर हा संवाद चालू होता, तोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीव होत नाही की अरे हा सहज सुंदर संवाद ही एक अलौकिक देणगी आहे, ह्याची जाणीव पण त्यावेळेस होत नाही. पण तोही एक सुंदर अनुभव आहे. पुढे बाबा सांगतात, आध्यात्मिक अनुभव हा केवळ बुद्धीला अगोचर असल्यामुळे, अगोचर म्हणजे न समजणारा, न दिसणारा, आध्यात्मिक अनुभव हा केवळ बुद्धीला अगोचर असल्यामुळे त्याला गूढ मानले आहे. त्या आध्यात्मिक अनुभवाला गूढ का म्हणलं? कारण तो तर्काने समजत नाही, डोळ्याने दिसत नाही, बुद्धीला उमगत नाही, म्हणून त्याला गूढ मानले. परंतु गूढ सत्य हे बुद्धी विरोधी, दुर्गम, दुष्प्राप्य, अव्यवहार्य किंवा अनुभवाशी असंबंध नाही. असं जरी असलं, तो डोळ्याला दिसणारा नसला, तर्काला उमगणारा नसला, बुद्धीला समजणारा जरी नसला, तरी आध्यात्मिक अनुभव हा काही बुद्धीच्या विरोधी आहे किंवा न मिळणारा आहे, दुष्प्राप्य म्हणजे फार मुश्किलीने मिळणारा आहे, दुर्गम म्हणजे फार कठीण असा आहे, किंवा अव्यवहार्य आहे की व्यावहारिक नाही, किंवा अनुभवाशी असंबंध असं नाही. असं बुद्धीला जरी तो गम्य नसला तरी तो काही दुर्गम म्हणजे फार कठीण, न मिळणारा किंवा बुद्धीच्या विरोधी असा अजिबात नाही. पुढे बाबा सांगतात, गूढ आध्यात्मिक अनुभवात सत्याचे यथार्थ आकलन होते. तो एक स्पष्ट प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रकार आहे. हे जे गूढ आध्यात्मिक अनुभव असतात त्याच्यामध्ये एक झलकची झलक, छायाचे, बाबांनी त्या टिफिन लेक्चर मध्ये सांगितलंय किंवा ह्याच पुस्तकात सांगितलंय की त्याच्या छायाची उपछाया, हे असे जे अनुभव असतात तेही शेवटी या भौतिक जगात असल्यामुळे तेही भासमय असतात. आणि ते प्रत्यक्ष खरं जे अनुभव आहे त्या अनुभवाच्या छायाच्या उपछायेची छाया असते, अगदी दूरगामी असतात ते. त्याचं तरीही जे अंतिम सत्य आहे त्याला योग्य प्रकारे समजण्यासाठी ते यथार्थ म्हणजे योग्य असं समजतं. ते जो अंतिम सत्य आहे ते योग्य प्रकारे समजायला अशा अनुभवांची मदत होते. हा आध्यात्मिक अनुभव म्हणजे एक स्पष्टपण प्रत्यक्ष ज्ञान,
जे प्रत्यक्ष ज्ञान आहे पण स्पष्ट आहे, अशा स्पष्ट प्रत्यक्ष ज्ञानाचा एक प्रकार आहे. भला ते अगदी छोटं असेल, त्यात प्रतिती पुढे जशा भूमिका बदलत जातील तसे अनुभव जास्त पण असते, पण ते प्रत्येकाच्या बाबतीत पूर्ण होईल असं नाही. कारण बाबांनी सांगितलं की मी माझ्या प्रेमींना डोळ्यांना पट्टी बांधून नेणार आहे, त्या अनुभवात फसण्याची शक्यता जास्त असते. त्यात प्रतितीस येणारे सत्य इतके व्यवहार्य आहे की ते प्रतिक्षणी नित्याच्या व्यवहारात व्यक्त होऊ शकते. बाबा पुढे सांगतात, ह्या गूढ आध्यात्मिक अनुभवातून प्रतितीस म्हणजे अनुभवास प्रत्यक्षात येणारं जे सत्य आहे ते खूप खरं आहे, व्यवहार्य आहे आणि प्रत्येक क्षणी नित्याच्या व्यवहारात ते सत्य व्यक्त होऊ शकतं, प्रगट होऊ शकतं. आणि त्याचा अनुभवाशी इतका निकट संबंध आहे की एका अर्थाने सत्याला अनुभवाचेच अंतिम ज्ञान म्हणता येईल. हा फार मोठा हे आहे की हा अनुभवाशी त्याचा इतका संबंध जवळचा आहे, निकट संबंध म्हणजे जवळचा आहे. एका अर्थाने म्हणतात बाबा, पूर्णार्थाने नाही, एका अर्थाने जे सत्य अंतिम सत्य आहे त्या सत्यालाच अनुभवाचेच अंतिम ज्ञान म्हणता येईल. आणि हे खरं आहे. नुसतं सत्य जोपर्यंत आपण काय नेहमी म्हणतो की जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत ते सत्य आपल्याला कळणार नाही. ते केवळ अनुभवण्याचं सत्य आहे. आणि म्हणूनच बाबा इथं म्हणतात की एका अर्थाने की सत्याला अनुभवाचेच अंतिम ज्ञान, जो अनुभव आहे त्या अनुभवाचं अंतिम ज्ञान काय आहे तर सत्य आहे. त्या कुठल्याही अनुभवाचं अंतिम ज्ञान हे सत्य आहे. आणि म्हणून ते अंतिम सत्य हे केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे आध्यात्मिक अनुभवास गूढ मानले आहे, परंतु तो अनैसर्गिक किंवा मानवी जाणीवेला अप्राप्य नाही. अप्राप्य म्हणजे मिळू न शकणारा, प्राप्य म्हणजे मिळता येणारा, अप्राप्य म्हणजे न मिळू शकणारा. आध्यात्मिक अनुभव कितीही गूढ असले तरी ते कृत्रिम नाहीत आणि ते न मिळण्यासारखं आहे, मनुष्याच्या जाणीवेला न मिळण्यासारखे पण नाही. अनंत तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन जोपर्यंत मानवी बुद्धी स्वतःच्या स्वाभाविक उपाधी टाकून देत नाही तोपर्यंत आध्यात्मिक अनुभव बुद्धीला अप्राप्य आहे व त्याला गूढ म्हणण्याचा भावार्थ याहून दुसरा काहीही नाही. पुन्हा बाबा सांगतात की त्याला गूढ का म्हटलंय, कारण ते बुद्धीला अप्राप्य आहे, न मिळणार आहे. बुद्धीने गूढ अनुभव, आध्यात्मिक अनुभव मिळत नाही, बुद्धीने तो मिळत नाही, म्हणून त्याला गूढ म्हटलेलं आहे. इतकंच. सर्व काही सोडून माझ्याकडे या. पुढे बाबा सांगतात, सर्व काही सोडून माझ्याकडे या असे जेव्हा ख्राइस्ट म्हणाला तेव्हा तो हा गूढ अनुभव मिळवण्याचा मार्ग दाखवत होता. जीसस क्राइस्टने जेव्हा सांगितलं लिव्ह एव्हरीथिंग अँड कम ऑन टू मी, बाबांनी पण सांगितलं कम ऑन टू मी, म्हणजे काय की हा जो गूढ अनुभव आहे, आध्यात्मिक अनुभव आहे, तो मिळवण्याचा अंतिम सत्य प्राप्तीचा मार्ग तो दाखवत होता असं बाबा सांगतात. माणसाने आपल्या सर्व प्रकारच्या मर्यादिततेचा त्याग करून ईश्वराच्या अनंत जीवनात स्थित झाले पाहिजे. ज्या आपल्या सगळ्या मर्यादा आहेत, आपल्या संपूर्ण मर्यादा काय आहेत, भरपूर मर्यादा आहेत आपल्या. ह्या आपल्या सगळ्या मर्यादा, पृथकत्वाची भावना आहे, आपले संस्कार आहेत, आपला अहंकार आहे, आपले षड्रिपू आहे, ह्या सगळ्या आपल्या मर्यादा आहेत. ह्या सगळ्या मर्यादांचा त्याग करून ईश्वराच्या अनंत जीवनात स्थित झालं पाहिजे. जे ईश्वराचं जीवन आहे ते कसं आहे, अनंत आहे. त्या जीवनामध्ये ह्या सगळ्या मर्यादांचा त्याग करून स्थित झालं पाहिजे, राहिलं पाहिजे, असा ख्राइस्टच्या म्हणण्याचा गर्भित अर्थ आहे. जेव्हा ख्राइस्टने सांगितलं की सगळं सोडून माझ्याकडे या, सगळं सोडून म्हणजे घरदार सोडून, संसार सोडून असा त्याचा अर्थ नाही. तर ज्या तुमच्या मर्यादा आहेत, जे तुमचे षड्रिपू आहेत, जे तुमचं मन आहे, त्या मनाचा नाश करा, अहंकाराचा नाश करा. संस्कार आहेत, तुमच्या ज्या कमजोरी आहेत, तुमचे जे शॉर्टकमिंग्स आहे
त्या सगळ्याचा त्याग करून तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे त्या अनंत ईश्वराच्या अस्तित्वामध्ये राहण्यासाठी या, असं त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. पुढे बाबा सांगतात, आध्यात्मिक अनुभव मिळवण्याकरता उच्च भूमिकातून आत्मप्रत्यय मिळवण्याची आवश्यकता आहे. की जे आध्यात्मिक अनुभव आहे ते अनुभव मिळण्यासाठी ज्या 7 भूमिका आहेत त्यातल्या उच्चतर, म्हणजे विशेषतः 4थ्या भूमिकेनंतर तर असे 4थ्या भूमिकेच्या आधीही जेव्हा आनंदची प्राप्त होते तेव्हाही खूप असे लुभावणे तिथे प्रसंग असतात. तर हे ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये आत्मप्रत्यय, स्वतःचा प्रत्यय, आत्म्याचा प्रत्यय मिळवण्याची गरज असते. आणि त्या असे आध्यात्मिक अनुभव ह्या भूमिकांमधून, उच्च भूमिकातून मिळत असतात. जसे त्यातून मिळतात त्याचप्रमाणे पुढे बाबा सांगतात, जगातील कर्तव्य आणि दैनिक व्यवहारही दक्षतेने करण्याची आवश्यकता आहे. हे सगळं करत असताना काटेकोरपणे तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, दैनिक कर्तव्य आहे, तेही पाळणं आवश्यक आहे, करणं जरुरी आहे. किंबहुना ते करत असतानाच हा मार्ग वर चालणं हे अधिक कठीण आहे. मॉलमध्ये जाऊनही कुठल्या आकर्षणाला न बळी पडता तुम्ही काही न घेता बाहेर आलात तर तो विजय आहे. पण न जाता घरी बसूनच मग तुम्ही सांगितलं की हा माझा विजय आहे, तर त्याला काही अर्थ नाही. ते मॉलचे 4 खाणे असतील, 5 असतील, चकाचक ते सगळे चढूनही जर तुम्ही एक कुठल्याही दुकानाने, वस्तूने जर तुम्हाला आकर्षित केलं नाही, ते न करता तुम्ही बाहेर आलात, तर तो खरा विजय. पण तुम्ही गेलाच नाहीत आणि घरीच बसून राहिलात तर त्याला काही म्हणतात. तसं हे व्यावहारिक जीवन जगत असताना हा आध्यात्मिक मार्ग चोखाळणं अधिक महत्वपूर्ण आहे आणि जास्त टेस्टिंग आहे. पुढे बाबा सांगतात, जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांशी जर अनुभवाचा संबंध तुटला तर तो आध्यात्मिक स्वरूपाचा तर राहतच नाही, परंतु त्याला विकृत प्रतिक्रियेचे स्वरूप येते. की बाबा सांगतात की जीवनाचे सगळे जे क्षेत्र आहे त्याच्याशी तुम्ही संबंध तोडायला सांगतच नाहीत बाबा. आणि असा जर तुम्ही संबंध तोडून जर तुम्हाला काही प्रत्यय आला तर तो आध्यात्मिक अनुभव नसतोच, परंतु त्याला एक विकृत प्रतिक्रिया होते. कारण स्वभाव, बाबा नेहमी सांगतात, बी नॅचरल. फार महत्वाचं आहे की जे परवा आपण बघितलं की मला वाटतं आपण एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये बघितलं की जो ईश्वराचा कायदा आहे, मी म्हटलं की एक शेरियारजींचं एक वाक्य आहे की ईश्वराचा कायदा हा केसाहूनही अधिक बारीक असतो. तेव्हा जेव्हा बाबा सांगतात बी नॅचरल, आणि बी नॅचरल सांगतात आणि आपल्याला षड्रिपूंवर मात पण करायची आहे, प्रत्येक आपली क्रिया विवेकशील पण असली पाहिजे, ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालून फार व्यवस्थित आपल्याला जीवन जगलं पाहिजे. तेव्हा आपण पुढे थोडी तरी प्रगती त्या पथावर करू शकू. त्या दोन्हीचा मेळ घालता आला पाहिजे. ते कुठलेही एकाचं टोक धरून ते चालत नाही की मी असंच करेल आणि तसंच करेन. की जे बाबांची मंडळी जे बाबांबरोबर जीवन जगली ते सांगतात की कधी आम्हाला माहित नसायचं की उद्या काय असणार आहे, पुढच्या घटकाला काय असणार आहे. की नुसतं प्रेझेंट नाही. एरेज काका सांगतात, आपण म्हणतो लिव्ह इन प्रेझेंट, तर एरेज काका सांगतात लिव्ह इन प्रेझेंट नाही, वी वर लिव्हिंग इन नाव. आता जे आहे ते खरं, पुढच्या घटकाला काय असेल ते आम्हाला कधीही माहित नसायचं. पुढे बाबा सांगतात, वास्तव जीवनाच्या कठीण आणि कठोर गरजांना तो प्रतिक्रियात्मक अनुभव टाळतो. वास्तविक जीवनाच्या कठीण आणि कठोर गरजांना जो प्रतिक्रियात्मक अनुभव टाळतो तो नवमानवास उत्साह देऊ शकणार नाही. फार महत्वाचं आहे. बाबांनी कधीही सांगितलं नाही की तुम्ही अंगाला राख पासून संन्यास घ्या म्हणून, की डू युअर ड्युटी. पण ते करत असताना कसं आपली आध्यात्मिक प्रगती होईल. इथेही बाबांनी सांगितलं की जे व्यवहारातलं जीवन आहे, वास्तविक जीवन आहे, आणि त्याच्यातले जे खूप असे चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत, जे कठीण आहे, कठोर अशा ज्या गरजा आहेत, त्या गरजांना जी प्रतिक्रिया म्हणून आपण द्यायची आहे, ते जे अनुभव आहेत त्याच्यामधली जी आपली प्रतिक्रिया आहे, तीच जर आपण टाळले तर नवीन मानवास उत्साह मिळणार नाही. ती चॅलेंजेस, ते आव्हानं स्वीकारून तिथे
आध्यात्मिक स्वरूपाची प्रतिक्रिया आपली कशी असेल त्याचा विचारपूर्वक निर्णय आणि विवेकशील तिथं कृती करून ती चॅलेंजेस स्वीकारली पाहिजे. ती चॅलेंजेस टाळता उपयोगी नाही. ती जी व्यवहारातली आव्हानं आहेत ती पेलूनच माणसाला उत्साह निर्माण होईल. पुढे बाबा सांगतात, नित्यप्रवाही जीवनाशी त्यांना समरस होता येत नाही. त्यांच्यामध्ये वास्तव सृष्टीपासून दूर पळून जाण्याची आणि कल्पना निर्मित भ्रमात्मक परिस्थितीत सुरक्षितता मिळवण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. खूप छान सांगितलंय की जसं आपण नेहमी बघतो, हिमालयात राहून तर कोणी तपस्या करेल, पण ह्या जगात राहून तपस्वी मन असलं पाहिजे, तशी त्यागशील वृत्ती असली पाहिजे, अहंकार विरहित वर्तन असलं पाहिजे, स्वत्व विरहित वागणूक असली पाहिजे, निस्वार्थ सेवा आली पाहिजे, अलिप्तपणा पाहिजे, कुठल्यातही लिप्त नाही झालं पाहिजे. तर बाबा सांगतात की नित्य प्रवाही म्हणजे हे रोजचं जे जीवन आहे त्या जीवनाशी ज्यांना समरस होता येत नाही आणि जे अशा वस्तुस्थितीपासून दूर पळून जाऊन ती जी एक त्यांची भासमय भ्रममय अशी कल्पना निर्मित परिस्थिती असते जी त्यांच्यासाठी सुरक्षित असते, अशी सुरक्षितता मिळण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये, जे नित्य प्रवाहाच्या जीवनाला त्याच्या आव्हानाला तोंड देत नाही त्यांच्यामध्ये उत्पन्न होते. नित्यप्रवाही जीवनाशी म्हणजे रोजच्या जीवनाशी ज्यांना समरस होता येत नाही त्यांच्यामध्ये वास्तव सृष्टीपासून जी वास्तविकता आहे, हे रोजचं जीवन आहे, पळून जाण्याची, तसं पळून जाता उपयोगी नाही. बाबा प्रत्येक क्षणी आणि नेहमी बाबांनी सांगितलंय की बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड. तुम्ही ह्या संसारापासून जगापासून पळून जाण्याची गरज नाही, त्यातच राहून तुम्ही कसं तुमचं आत्म्याची प्रगती साधाल हे बघायला पाहिजे. तर ह्या वास्तव सृष्टीपासून दूर पळून जाण्याची व कल्पना निर्मित भ्रमात्मक म्हणजे भासमय परिस्थितीत सुरक्षितता मिळण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. पुढे अगदी बोल्ड मध्ये सांगितलंय, फार महत्वाचा आहे हा पॅरेग्राफ. वास्तव जीवनाशी पूर्णपणे समरस व्हावयाचे असेल तर त्यात स्वत्व व निराळेपणाची कल्पना टाकून द्यावी लागते. स्वतःचं भासमय सेपरेट अहंभावयुक्त स्वत्व आणि सेपरेटनेस ती टाकून द्यावी लागते. ही कल्पना टाकून देणे जड झाल्यामुळे आणि स्वत्व व निराळेपणा शक्यतोवर, स्वत्व म्हणजे स्वतःचं अस्तित्व, वेगळंपणा, स्वतःचं वेगळंपण दाखवायचं असतं बऱ्याच जणांना बऱ्याच ठिकाणी. तर स्वतःचं असं वेगळेपणा निराळेपणा शक्यतोवर टिकवण्याकरता म्हणून वरील प्रमाणे विकृत प्रतिक्रिया उत्पन्न होते. वरची प्रतिक्रिया ह्या भासमय जगाच्या आव्हानांना तोंड न देता पळून जाण्याची प्रतिक्रिया कशी आहे, बाबांनी विकृत प्रतिक्रिया म्हटलंय त्याला. पण त्यात जीवनविषयक प्रश्न वास्तविक सुटत नाही. असं केल्याने जीवनाचे वास्तविक जे खरे प्रश्न आहेत ते सुटत नाहीत व स्वयंपूर्णतेचा व सुरक्षिततेचा खोटा आभास मात्र उत्पन्न होतो. तर तिथं काय होतं की मी स्वयंपूर्ण आहे, सुरक्षित आहे, पण तो भास असतो, आभास असतो आणि तो खोटा असतो. असा खोटा आभास उत्पन्न होतो जर वस्तुस्थितीला पाठ दाखवून पळून गेला तर. असल्या विकृत प्रतिक्रियेत, बाबा पुढे म्हणतात, असल्या विकृत प्रतिक्रियेत जीवनविषयक प्रश्नांची अंतिम सोडवणूक तर होतच नाही, परंतु अशा सोडवणुकीचा जो खरा मार्ग आहे त्यापासूनही मनुष्य अधिक विरावतो. म्हणजे हे जे जन्ममरणाचा फेरा आहे त्यातनं तर आपली सुटका होतच नाही. उलट तो जो जीवन मरणाचा फेरा चुकवण्याचा खरा मार्ग आहे त्या खऱ्या मार्गापासूनही आपण दूर जातो. जीवनरूपी समुद्रात ज्या नित्य नवीन व दुर्धर लाटा उत्पन्न होतात त्यांच्यामुळे मानव हा, बघा मी एक एक शब्द तिथल्या तिथे सांगते, हा जीवनरूपी एक समुद्र म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये नित्य नवीन म्हणजे रोजच्या रोज जे नवीन नवीन दुर्धर म्हणजे कठीण लाटा उत्पन्न होतात, म्हणजे जीवनाचे वेगवेगळे कठीण प्रसंग निर्माण होतात. त्यांच्यामुळे मानव हा कल्पना निर्मित व भ्रमात्मक सुरक्षिततेमधून
वारंवार बाहेर खेचला जाईल. ही जी भ्रममय, भासमय, कल्पनानिर्मित जग आहे त्याच्यातनं तो बाहेर खेचला जाईल वारंवार, वेळोवेळी. हे असल्या कठीण प्रसंग निर्माण होतील त्यावेळी. व जोपर्यंत तो पळवाट शोधून आपले स्वत्व व निराळेपणा सुरक्षित व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तोपर्यंत तो स्वतःवर नाना प्रकारची नवी दुःखे ओढवून घेईल. अशा प्रसंगाला तोंड देऊन त्यात टिकून राहण्याऐवजी जो अशा प्रसंगांना पाठ दाखवून पळून जाईल, असा मनुष्य, त्याला वाटतं की मी माझा वेगळेपणा टिकवतोय, स्वत्व टिकवतोय. पण तसं नसतं. तो तसा स्वत्व न टिकवता तो काय करेल की स्वतःवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचं दुःख ओढवून घेईल. इथे एक उदाहरण सांगता येईल. समजा हे समजत नसेल तर एक उदाहरण आहे. काही लोक असतात, त्यांचा अहंकार पण असतो भयंकर, आणि त्यांना दुसऱ्यांशी राईट ऍडजस्टमेंट म्हटलंय. राईट ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे आयुष्यात, बाबा सांगतात, आयुष्यामध्ये, नोकरीमध्ये. तर त्या ज्यांचा अहंकार अतिशय असतो त्यांना मी तेच म्हणेल तेच, मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे असं असतं. आणि ही लोक दुसऱ्यांशी योग्य प्रकारची ऍडजस्टमेंट करू शकत नाहीत. मग ते नोकरीच्या ठिकाणी तर तुम्हाला खूप व्यवस्थित ऍडजस्टमेंट इतरांशी करून राहता आलं पाहिजे. आपला सत्याचा मार्ग न सोडता, इमानदारीचा मार्ग न सोडता, कर्तव्याचा मार्ग न सोडता ही दुसऱ्यांशी जुळून घेता आलं पाहिजे. त्याला म्हणतात राईट ऍडजस्टमेंट. तर बरेच लोक असतात की त्यांचा अहंकार आणि अशी राईट ऍडजस्टमेंट त्यांना न आल्यामुळे ते काय करतात, ही नोकरी सोड, दुसरी पकड, ती सोड, तिसरी पकड, ती सोड, चौथी पकड. म्हणजे आहे ह्या परिस्थितीला ते तोंड न देता पळवाट काढतात. स्वतःचा वेगळेपण, थँक्यू प्राचिताई, स्वतःचं वेगळेपण टिकवण्याचा ते प्रयत्न करतात की अरे मला काय, लाथ मारेल तिथे पाणी काढेल, मला कितीतरी नोकऱ्या आहेत. अरे मग या नोकरीत तू जमून का नाही दाखवत? आणि मग असं होऊन काय होतं, कुठेही गेलं तरी पळसाला पाने तीनच. कुठल्याही संस्थेत गेलात, कुठेही गेलात तरी तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मनोवृत्तीची लोक असणारच. 10 व्यावहारिक असतील तर 2 सत्प्रवृत्त माणसं असतील. पण त्या 2 सत्प्रवृत्त माणसांचं शुभेच्छा तुम्हाला घेता आल्या पाहिजे आणि 10शी ऍडजस्ट करता आलं पाहिजे. ती खरी राईट ऍडजस्टमेंट. तर मग अशा तो नोकऱ्या सोडत गेला की पुन्हा त्याचं दुःख वाढतं, बेरोजगार राहतो आणि कमी दर्जाच्या, कमी पदाच्या नोकरीवर त्याला करायला लागू शकतं. हल्ली मी खूप आजूबाजूला असं फार बघते. म्हणून हे उदाहरण पटकन सांगता आलं की हे समजण्यासाठी हे जे बाबांनी या पॅरेग्राफमध्ये सांगितलंय ते केवळ ऐकून पटकन जर समजत नसेल तर म्हणून हे उदाहरण दिलं. पुढे बाबा म्हणतात, स्वतःचा निराळेपणा टिकवण्यासाठी त्याला पाहिजे सेपरेटनेस, काहीतरी मी वेगळा हे दाखवायचं असतं. ते प्रत्येक ठिकाणी कोणी, बरेच जण असं काही ना काही करायचा प्रयत्न करतात. हा, थँक्यू गांगडे सर, तुम्ही बोलू इच्छिता याच्यावर काही राईट ऍडजस्टमेंट विथ द राईट ॲटिट्यूड, असं गांगडे सरांनी छान सांगितलंय त्याला. बरोबर. गांगडे सर, तुम्ही काही बोलू इच्छिता? बरं, जय बाबा. हो हो हो, जय बाबा. नाही, पण तुमचं वाचनही भरपूर आहे आणि चाललेलं असतं तुमचं काहीतरी, म्हणून म्हटलं तुम्हालाही काही सांगावं असं वाटत असेल तर कधी पण स्वतःला रोखून ठेवू नका, जरूर सांगा तुम्हाला काही सांगावं असं वाटत असेल तर. स्वतःचा निराळेपणा टिकवण्यासाठी मनुष्य पळवाट शोधित असतो. हा, जय बाबा. डॉक्टर चावरेंना काही विचारायचंय. त्यापूर्वी ना 1च मिनिट, जरा भयानक वास येतोय गॅसचा. आय एम सॉरी. ह्या प्रयत्नात मगाशी माझा व्हिडिओ डिस्कंटिन्यू झाला. 1च मिनिट. जय बाबा. हा, सॉरी. जय बाबा. येतोय ना आवाज? हा हा, सॉरी. हा, जय बाबा. हा, बोला डॉक्टर चावरे. काय हरकत नाही. हा, बोला. हम्म.
हा हा हं, हं. जिथपर्यंत मला तुमचा प्रश्न कळला की का बुवा मी रामाच्या मागे जाऊ नये का कृष्णाच्या मागे जाऊ नये का त्याला जप का नाही करू असं म्हणायचंय का तुम्हाला? दुसऱ्या डायटीची पूजा का करू नये अशा पद्धतीचं काय म्हणायचंय? मग तुम्ही जरा प्रश्न रिपीट करताय प्लीज. हा हा दुसरी भावना स्वार्थाची कशी असू शकेल? काय मला मला थोडं तुम्ही सांगू शकाल का? कारण मला तुमचा प्रश्नच कळला नाहीये, सॉरी. मग नाही कळला तर मी उत्तर नाही देऊ शकणार ना. हा पहिली गोष्ट तर ईश्वर एकच आहे, दोन ईश्वर कसे असतील? आणि तुम्हाला जर असं म्हणायचं आणि ईश्वराविषयी स्वार्थ कसा असेल ईश्वराविषयी? एक मिनिट. हा हा ईश्वराविषयी स्वार्थ कसा असेल? ईश्वराविषयी प्रेम असू शकतो, भक्तिभाव असू शकतो. हा असं तुम्हाला म्हणायचंय का की मलाच कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा किंवा मला काहीतरी स्पेशल बाबांकडून मिळावं किंवा मला आधी दर्शन व्हावं किंवा धुनी मला पेटवायला मिळावी किंवा समाधीवर मला चादर घालायला मिळावी, अशा प्रकारचा स्वार्थ म्हणायचाय का तुम्हाला डॉक्टर थावरे? तुम्ही म्हणे ईश्वराविषयी प्रेम असतं आणि स्वार्थ असतो म्हणालात ना. मग स्वार्थ कसा असू शकेल ईश्वराबद्दल? सॉरी, मला कळलं नाहीये तुमचा प्रश्न. आणि तुमचा अजून एक प्रश्न होता मागच्या वेळी तुम्ही पाठवले राहिला, तो आम्ही सुरुवातीला बघितला पण तुम्ही नव्हतात म्हणून मग आम्ही तो घेतला नाही आज. आणि जर तिथं तुम्ही असं म्हणत असाल की एक बाबा प्रेमी आहे तर त्याला वाटतं की दुसऱ्याने बाबांकडेच यावं आणि दुसरा समजा राम भक्त आहे म्हणा, कृष्ण भक्त आहे किंवा दुसऱ्या कुठल्या पंथातला माणूस आहे समजा, कोणी ते ब्रह्मकुमारी करताय वगैरे, आणि मग आपल्याला वाटतं की नाही त्यांनी आपल्याकडेच बाबांकडे यावं असं म्हणायचंय का काही? डॉक्टर चंदू थावरे लेफ्ट झाले की काय? दिसत नाही. जय बाबा. कारण आता माझं लक्ष गेलं, बापरे वेळ पण होत आलेली आहे. अच्छा, लेफ्ट झाले वाटतं ते चुकून. हा, म्यूट अनम्यूटच्या ह्याच्यात आयदर लेफ्ट झालेत किंवा त्यांचं डॉक्टर थावरेंना कसं त्यांचं क्लिनिक सांभाळून ते करतात, त्यांचा पेशंटही आला असेल किंवा प्रश्न चालू असताना ते असं करणार नाहीत, पेशंटला बसून ठेवतील खरं तर किंवा अटेंड करायला सांगतील, पण किंवा लेफ्ट झालं असेल चुकून, त्यांना रेंजचा प्रॉब्लेम असेल कारण ते दिसत नाहीये. त्यांना काय म्हणायचं होतं हे मला नीट कळलं नाही. आपण त्यांचा प्रश्न, त्यांचे दोन प्रश्न आहेत, आणखीन एक त्यांचा प्रश्न होता. आणि खरं तर त्या दिवशी मला फार दुःख झालं, इमानदारीने सांगते, आणि बाबांचा विचार करत करतच मी झोपी घेतले. हा एक त्याचा एक फायदा आहे म्हणा, पण हरकत नाही. त्यांचे दोन्ही प्रश्न मला वाटतं माझं आता लक्ष गेलं. तर वेळ झालेली आहे प्रार्थनेची, आपण प्रार्थना घेऊया. आणि डॉक्टर थावरेंचे दोन्ही प्रश्न आपण पुढच्या मीटिंगला घेऊया, पुढच्या सोमवारी. मी विसरले तर मला तुम्ही लोक आठवण द्याल. मला वाटतं डायरी आता मेंटेन करायला हवी. आज हा, बर बर, ठीक. हा, जय बाबा, सुरू करू शकते. हे परवर विहार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहे. तू अद्वितीय व अतुलनीय आहे.
तुझा ठाम कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तिन्ही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनाचा व हृदयाचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमेय शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, एहसान, अहमद व प्रियतम परमेश्वर आहे. तुला पुजार किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटे शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे दयासागर प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. पुराणे शास्त्रे साही, वेद ही थकले झागला कुणाला महिमा देवा दीन दयाळा परम कृपाळा, परम कृपाळा हृदय मंदिरिया वीर प्रभु आरती ध्याया. वीर प्रभु
आरती न्याया अश्रुजलानी उतले मन अनुतापाचे वरती व्यासन प्रीती भक्तीचे हे आवाहन प्रीती भक्तीचे हे आवाहन बसात यावर या वीर प्रभू आरती न्याया वीर प्रभू आरती न्याया रोम रोमा शरीरामधला धूप दीप होऊन उजळला अवघे जीवन नैवेद्याला अवघे जीवन नैवेद्याला अर्पण ही काया वीर प्रभू आरती न्याया वीर प्रभू आरती काय मागुनी उठला हे तू मागितल्या विना सर्व दिले तू एक मागतो तरी परंतु एक मागतो तरी परंतु तुझी कृपा छाया वीर प्रभू आरती न्याया वीर प्रभू आरती न्याया शब्द पांगळी अपुरे पडती मुक्या भावना ही अडती कशी गाऊ मी तुझी आरती कशी गाऊ मी तुझी आरती तूच ये गावया वीर प्रभू आरती न्याया वीर प्रभू आरती न्याया परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया वीर प्रभू आरती वीर प्रभू आरती अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय जय बाबा सगळ्यांना जय बाबा जय बाबा खूप छान 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 आरती पण आणि प्रार्थना दोन्ही पण मस्त थँक्यू बाबा थँक्यू ऑल जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा सर्वांना जय बाबा जय बाबा जय बाबा वाचन आरती प्रार्थना सगळं छान झालं एकदम बढिया छान वाटलं तेवढा आपला वेळ छान ऐकण्यात जातो छान वाटतं एकदम असे एका ठिकाणी कुठल्या कुठल्या गावाचे बाबा प्रेमी आपल्याला भेटतात तर केवढं आपण नशिबान आहोत सगळे आपले माईक व्हिडिओ ऑन करा काहीतरी गोंधळ सुरू आहे म्हणून नाही ऐकायचं. सुमनताई तुमचा प्रश्न आहे का आपण पुढच्या मीटिंगला नक्की घेऊया बोला ना